एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर काल आम्ही गौराईचं आगमन केलेलं आहे, त्याचे सुद्धा मी काही शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन ठेवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे। आणि पूजन वगैरे कसं केलं ते, आज पूजन आहे गौरीचं, तर ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता तर आम्ही इथे गौराई आणण्यासाठी गेलेलो। तर गौराई आणायला आम्ही आमच्या मामाच्या घराच्या समोरच गणपतीचा कारखाना आहे आमच्या इथे, तो खूप म्हणजे जुना आहे। तर तिथेच पूर्वीपासून आमची गौराई आणि गणपती बाप्पा आणला जातो तिथूनच। तर तिथून आम्ही गौराई आणली। गौराईचं आता इथे आम्ही आगमन केलेलं आहे। तर इथे मामींनी गौराईचं स्वागत केलेलं आहे, आरती वगैरे करून। पहिल्यांदा गौराईचे पाय धुतले जातात आणि नंतर ना मग आरती वगैरे करून गौराईला घरात घेतलं जातं। तर इथे गौराईला आम्ही घरामध्ये आणलेलं आहे। तर पहिल्यांदा खालती कणा काढून गौराईला बसवलं जातं आणि मग तिला म्हणजे माहेरवशीण आली म्हणून मुलगी जशी हॉलमध्ये बसते तसं तिला बसवून तिचं स्वागत करतात सर्वजण, तिची पूजा वगैरे करतात खालती बसून। इथे आम्ही सगळ्यांनी तिची पूजा वगैरे करून तिचे आशीर्वाद घेतलेला आहे। मग तिला थोडंसं पाणी वगैरे असं दूध किंवा पाणी वगैरे असं दिलं जातं आणि मग नंतर ना मखरामध्ये बसवलं जातं। तर इथे आता सर्वजण तिची भेट घेत आहेत आणि तिची पायाची पूजा करत आहेत। तर ज्या दिवशी गौर येते त्या दिवशी फक्त तिच्या पायाला हळदी कुंकू लावून तिची पूजा केली जाते आणि सेकंड डेला जेव्हा गौरी पूजन असतं त्यावेळेस तिला सजवून वगैरे पूजा केली जाते आमच्याकडे। तर इथे आता माझ्या मामाने गौराईला मखरामध्ये ठेवलेलं आहे। तर आज गौराईला सजवणार वगैरे नाही, उद्या पूजन करायच्या अगोदर सजवलंच आहे। सो गाईज, आमच्या गौराईचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही दरवर्षी गौराईचा मांडव भरतो। तर आता सगळे आम्ही भाऊ बहीण मिळून गौराईचं मांडव भरत आहोत। तर ही सगळी अशी फुलं पानं सगळी आता वरती मांडवाला लावायची। तुम्ही बघू शकता तर इथे आमची तयारी चाललेली आहे, या सगळ्यांनी गौरीचा मांडव बांधायला। आणि मावशी आलेली आहे, वेलकम वेलकम। आणि लय लेट आले, दात खोल त्यांच्या ट्रेनची वायर तुटली हे बघितलं। आणि यो आमचा भाऊस गोल्या, हा ठेव तो कोकणी। ए डुगुला का नाही आणलं? अय दित्या, उलवाला आला। त्याचा फोन कुठे? त्याच्या फोनची चार्जिंग झाली कमी म्हणून यो चालवलंय आता। हॅलो गाईज, ब्लाउज नंतर येशील दीदी ब्लाउज आणायला। हॅलो गाईज, हॅलो गाईज, मंगलेश्वरची हॅलो गाईज। नाही युट्यूबच्या साडीने टाकली। तर आज आहे दुसरा दिवस गौराईच्या पूजनाचा। तर इथे लास्ट टाइम मला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये विचारलं होतं की तुमच्याकडे गौरीचा औसा भरतात, तर औस्यामध्ये काय असतं वगैरे, तर मी ह्यावेळेस थोडं डिटेलमध्ये दाखवणार आहे। तर इथे माझी मामी आणि मामा गौराईला सजवत होते, तर मी इथे गौरीचं सूप भरत होतो। तर सर्वात पहिला सुपामध्ये कारिंद्याची आणि तवसाची पानं अशी ठेवून घ्यायची। त्यानंतर 5 प्रकारच्या भाज्यांचे वाटे मिळतात मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये पडवळ, शिराळं, घोसाळं आणि दुधी, कारिंदा असे 5 भाज्या, कारलं वगैरे, अशा भोपळा वगैरे सगळ्या, म्हणजे गवार, भेंडी ज्या सगळ्या भाज्या असतात अवेलेबल त्याचं वाटा असतो तो, ते सर्व भेंडा वगैरे सर्व एक प्रत्येक वाट्यामध्ये 2-2, 3-3 भाज्या असं लावायच्या असतात, काकडी वगैरे। आणि त्यानंतर आयनाची फळं वगैरे असतात ती ठेवायची असतात। तर इथे 5 फळं ठेवलेली आहेत। त्यानंतर सुपामध्ये ओटी ठेवायची असते, खण, ओटीची जी पुडी भेटते, अक्रोड, खारीक, बदामवाली ती पुडी ठेवायची, नारळ, आणि त्यानंतर पानाचा विडा असतो, 5 प्रकारची मिठाई असते। हे सर्व म्हणजे ही अशी पद्धत तरी आमच्याकडे पूर्वापार चालत आलेली। तर प्रत्येक म्हणजे गावानुसार वगैरे पद्धत औषधाची वेगळी असते। तर आमच्याकडे पहिल्यापासून अशी पद्धत आहे जी आम्ही फॉलो करतो आहे। तर आमच्या आजीने आम्हाला दाखवलेले, आजी आजोबा वगैरे त्यांच्यापासूनची चालत आलेली ही पद्धत आहे। तर इथे आता मी औसा भरून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये फुलंसुद्धा लावायची असतात आणि
हे सर्व अशा प्रकारे. आणि सुपाचा जो फ्रंट साईड असते पुढचा भाग, त्याला काही ठिकाणी नाडा गुंडाळतात, तर काही ठिकाणी सफेद रंगाचा दोरा जो असतो आपला हाराचा, त्याला हळदी कुंकाची बोटं लावून रंग म्हणजे तो हळदी कुंकामध्ये रंगवून तो गुंडाळला जातो. तर आमच्याकडे नाडा गुंडाळला जातो. तर नाडा वगैरे गुंडाळून घेतला, त्यानंतर सुपाला हळदी कुंकू वगैरे सगळं म्हणजे मी तयारी करून ठेवतो आहे. नंतर माझ्या मामी ओसा करतील गौरीचा. तर तांदूळ वगैरे पण टाकायचे. प्रत्येक जे आपण वाण भरलेले 5 वाणं असतात त्याच्यावरती थोडे थोडे तांदूळ वगैरे टाकून घ्यायचे. तर इथे सगळं तयारी करून मी ठेवलेली आहे ओशाची. अशा प्रकारे आमच्याकडे गौराईचं सूप असतं भरलेलं. ते सर्व आता ओसा आपला भरून झालेला आहे. तर बऱ्याच जणांनी लास्ट व्हिडिओमध्ये कमेंट केली होती गौराईचा ओसा वगैरे काय असतो किंवा तेरड्याची गौर वगैरे काय असते. तर ते थोडंफार आता डिटेलमध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर गौराईला ओटी भरायला लागते ओशासोबत. तर इथे ओटीची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे. आणि ओशामध्ये एक महत्त्वाचं असतं म्हणजे दिवासुद्धा लागतो, निरंजन घ्यावं लागतं. तर इथे दिवासुद्धा ठेवून दिलेला आहे मी. तर इथे ओटीसुद्धा काढलेली आहे. ओटीमध्ये साडी घेतलेली आहे. साडीवर थोडेसे तांदूळ, खण, पानाचा विडा आणि सुपारी आणि ओटीची जी पुडी असते पंचखाद्याची ती आणि नारळ, आणि त्याच्यावर आपण वेणी ठेवणार आहोत आणि दक्षिणा ठेवायची. आणि ओटी भरताना नेहमी नारळाला हळदी कुंकू लावूनच ठेवायचं असतं. त्यामुळे ते सर्व. आणि सुपातसुद्धा जी ओटी ठेवली त्याच्यावरसुद्धा वेणी ठेवायची. आणि इथे हे सफेद पंचा आणि पानसुपारीचा विडा आणि नारळ काढलेला आहे. तर तो शंकर देवासाठी, कारण रात्री 12च्या आरतीला जेव्हा गौराई येते तेव्हा तिच्यासोबत शंकर भगवान येतात, तर त्यांच्यासाठी मान काढून ठेवायचा असतो तो. तर इथे मामींनी ओसा करून घेतलेला आहे गौराईचा. तर इथे ही पात्रीची गौर आहे आम्ही सजवलेली तेरड्याची, ती गौराईला दाखवून सुपामध्ये खाली मांडायची असते. तर अशा प्रकारे आमच्याकडे ओसा भरलेला आहे. आज गौराईचं पूजन झालेलं आहे. काल गौराईचं आगमन झालेलं आहे. तर आता इथं आमच्या गौराईचं पूजन वगैरे झालेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कशी आम्ही पूजा केली वगैरे. आणि दरवर्षी तुम्ही बघताच आमच्याकडे काय पद्धत आहे वगैरे, तर तुम्हाला दाखवतात. आमची गौराईची पात्री मांडलेली आहे आणि वरती मूर्ती आहे मखरामध्ये गणपतीच्या बाजूला. तर इथे पात्रीला खूप महत्त्व असतो. जरी मूर्ती बसवली तरी पात्री ही मांडायलाच लागते, कारण गौरी पाना फुलांची देवता आहे. आणि आमच्याकडे कोळी आगरी लोकांमध्ये पूर्ण तेरड्याचीच गौर असते. तर पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. ही अशी पात्रीची गौर असते. ही गौराईची मूर्ती आहे आमच्या. आणि हा जो काल आम्ही सगळ्या बहीण भावांनी मिळून भरलेला मांडव आहे गौराईचा, दरवर्षीप्रमाणे सगळं फळं भाज्या वगैरे लावून. मोठे भयंकर जय जयकर, 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 जय जयकर. हे खतम